छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेचा शुभारंभ 5 दिवसांच्या या सहलीत राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेटी देता येणार। तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा, राज्यभरात उत्साह, नागपुरातही पालखी सोहळ्याचं आयोजन। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। ठाण्यात 5000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या एका लग्न समारंभात भेटी। सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंची भेट। बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊत यांचीही उपस्थिती। जोरात हात मिळवूया, नेत्यांमध्ये संवाद। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासून प्रयत्न, मात्र यावेळेस दोघंही सकारात्मक आहेत असं वाटतंय। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या हिंजवडीत मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप, साचलेल्या पाण्यातून बस वाट काढतानाचा व्हिडिओ व्हायरल। पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन नसल्याचा आरोप। महाराष्ट्रात 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। पुण्यात सर्वाधिक 39, मुंबईत 25 बाधित रुग्ण। राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 607 वर। एसटीच्या ताफ्यात 1569 नव्या गाड्या। एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व जुन्या बस स्क्रॅप केल्या जाणार। 22 वर्षीय कार्लोस अल्काराज सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचा विजेता। अंतिम सामन्यात इटलीच्या यानिक सिन्नरचा पराभव। फ्रेंच ओपनचं एकेरीत विजेतेपद राखणारा अल्काराज तिसरा पुरुष टेनिसपटू।